फलंदाजी स्वीकारलाय. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय तर जय बोरबादेव क्रिकेट संघ आंबिवलीच्या माध्यमातून लगेच सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल ऋषी चौधरीला, ज्याने अप्रतिम कामगिरी कालच्या दिवसामध्ये केली. आणि आता मात्र स्ट्राईक एंडलाचा बॅटर अविनाश पाटील, नॉन स्ट्राईक एंडलाचा बॅटर नितीन पाटीलला आपण पाहतोय. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणि मान्यवर देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. आमच्या नक्कीच प्रमुख व्यासपीठावरती त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. अनेक पाठीराखे दोन्ही संघांचे आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम मॅच मेगा फायनल मध्ये अंडर 24 वाशिरे या संघाने प्रवेश निश्चित केला आणि वाशिरे संघाला आयोजकांनी मुभा दिलेली होती की 2 आयकॉन खेळाडू आपल्याच गावातून आपण नक्कीच घेऊ शकता. त्या अनुषंगाने या गोष्टीची खबरदारी घ्यायची आहे. चला मॅच ऑन, लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू राईट ऑफ द विकेट ना. ओ क्या बात है, क्या बात है. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, दर्जेदार चौकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, आक्रमकता दाखवली गेले आणि खेळाडू कक्षामध्ये नक्कीच विनंती असेल की फक्त आणि फक्त खेळाडू असतील आमचे पेरू दादा यांना देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती सज्ज व्हा. हो, पुन्हा एकदा स्वीशीट करण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईटचा इशारा. आक्रमकता दाखवली जाते कारण की जो संघ इथून जिंकेल तो मात्र थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. आणि काल आपण विचार केला तर या वर्षामध्ये पलटवार केला तो म्हणजे जय बोरबादेव आंबिवली संघानं या हंगामामध्ये प्रथमताच क्वालिफाय झाले. आणि आता मात्र नक्कीच जो संघर्ष सुरू होता त्या संघर्षाचा अंत झाला आणि संधी असेल मेगा फायनल मध्ये प्रवेश निश्चित करण्याची. ओ क्या बात आहे, दर्जेदार फटका अविनाश पाटीलच्या बॅट मधून. आणखी एक देखना स्ट्रोक पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 इन अ रो, चौकार. बात आहे, क्या बात आहे. सुंदर संगीत बैलगाडा शर्यतींचं, परंतु ज्यावेळेस मात्र हे संगीत बैलगाडा शर्यतींचं वाजतात का त्यावेळेस मात्र नक्कीच आमच्या भावाशी आम्हाला आठवण होतोय. कारण की आमचे महेश केणे यांचं हे संगीत आहे आणि की ज्या संगीताला फार विरोध घरातून देखील केला होता, परंतु बैलगाडा शर्यतीचा छंद आता मात्र पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळतोय. त्या अनुषंगाने संगीत प्रेक्षकांच्या भेटीसाठी इथे मात्र हा चेंडू देखील वाईटचा अवांतरच्या स्वरूपाने ही धाव फलकावरती जोडली जाईल आणि तब्बल धाव फलकावरती 10 धावा ऋषी चौधरीला कमबॅक करून द्यावा लागेल. आपल्या संघासाठी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल कारण की पॉवर प्लेच्या मानरी षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल. अपील 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 स्पष्ट या ठिकाणी मात्र नकारली जाते. प्रमुख पंचांकडे अपील करणं गरजेचं आहे कारण की नक्कीच या ठिकाणी मात्र कॉट बिहाइंडची अपील होती. त्या अनुषंगाने प्रवीणजी विशेषर कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून कल्याण असो मुरबाड असो या विभागामध्ये नेहमीच अग्रेसर असणारे आमचे पंच आहेत प्रवीणजी विशे. नक्कीच आपण पाहिलं तर खासदार चषकामध्ये देखील पंचांची भूमिका साकारली होती. इथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू पिच केला होता. अतिशय सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र ऋषी चौधरी देखील आपल्या फॉर्म मध्ये येताना व्यासपीठावरती आमचे नक्कीच वरपगावचे समाजसेवक आणि नक्कीच त्याच बरोबरीनं एक दिलदार व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आमचे नक्कीच या ठिकाणी मात्र पंडित नाना मस्कर देखील माझा आनंद घेतात. आणि त्याच बरोबरीनं आंबिवली गावाशी एवन जोडी अर्थातच आमचे दशरथदादा पाटील आणि अनंतदादा पाटील हे 2 मान्यवर देखील या माझा आनंद घेतात. त्यांचा देखील आम्ही करतो हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा अपील, सातत्याने अपीलवर अपील, परंतु प्रशंसा करावी लागेल गोलंदाज ऋषी चौधरीचे ज्याने मात्र बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धावात आले. क्या बात है, क्या बात है. अप्रतिम कामगिरी सूर्यमदाच्या आतमध्ये. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी असं सांगताना मदाच्या आतमध्ये ऋषी चौधरीला आपण पाहतोय.
अविनाश पाटील आता मात्र नक्कीच थोडासा बॅकफुटला जातोय. अंतिम चेंडू या षटकातील गोलंदाज ऋषी चौधरी राईट अमर द विकेटना रिव्हर एंड करणं सज्ज होईल. आपण पाहतोय वरफ गावाला लाभलेली ही देणगी आहे, कारण की सुसज्ज असं क्रीडांगण आहे. अगदी नदीच्या काठावर गजबजलेलं सुंदर असं निसर्गरम्य वातावरणात हे क्रीडांगण आणि या क्रीडांगणाच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील पाहतोय. हो यॉर्कर लाईन चेंडू होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. नक्की ज्या ठिकाणी मात्र फ्लिक केलं होता, फ्लिक ऑफ द रिस्क, परंतु या ठिकाणी मात्र मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस ती म्हणजेच फक्त आणि फक्त 11 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली ती म्हणजेच 11 धावा. आणि आता मात्र नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवरती जितेश पाटील ज्याने कालच्या अंतिम मॅचमध्ये 3 विकेट्स घेतले होते, आता देखील चांगली कामगिरी करावी लागेल यात मात्र शंका नाही आहे. अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा पाहतोय गावदेवी क्रिकेट संघ वरप आयोजित आई गावदेवी चषक 2024 पर्वा आजचा अंतिम दिवस. आणि अंतिम दिवसामध्ये लगेच काही शेवटचे मॅच आपण पाहतोय. सेमी फायनल क्रमांक 2 जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये. वरव्या बॅटने ऑन साईडला देखना स्ट्रोक, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत अक्षय चौधरी, म्हणजे फक्त आणि फक्त एकच धाव. स्ट्रॅटेजी रणनीती आखली गेली आंबिवली संघाच्या माध्यमातून देखील, कारण की या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर अविनाशला देखील शांत ठेवण्याचं कार्य सुरू आहे. डावखुरी आताचा फलंदाज आता मात्र स्ट्राईक एंडवरती असेल आणि क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून थोडासा फेरबदल देखील केला जाईल. अनेकदा आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहत असतो अशा पद्धतीचा या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक नेहमीच पाहत असतो, परंतु आज अंतिम दिवस आहे आणि पहिल्या दिवसापासून नक्कीच आपण सूचना करत होतो की नक्कीच आता मात्र टेनिस क्रिकेटला एक वेगळे आणि एक चांगले दिवस आलेले आहेत, कारण की ISPL सारखी स्पर्धा भारतामध्ये आली आणि आपल्या तळागाळातील अनेक क्रिकेटर त्या ठिकाणी मात्र सहभाग घेतात. अंतिम दिवसामध्ये आपण पाहिलं तर कमीत कमी 20 ते 25 हजार प्रेक्षक त्या क्रीडांगणावरती होती आणि दादाजी कोणत्या क्रीडांगणाचं देखील इतिहास झाला की पहिल्यांदाच त्या ठिकाणी मात्र अशा पद्धतीची स्पर्धा झाली आणि एवढ्या संख्येने प्रेक्षक देखील उपस्थित होते. आणि ती स्पर्धा देखील BCCI ने पुरस्कृत केली होती, कारण की नक्कीच अनेक ग्रामीण विभागातील खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली. अपील अपील आणि इथे मात्र बॅटची नरेज आणि फलंदाज होते बाद. नितीन पाटील शून्यावरती बाद. लगेच होळी सणाला सुरुवात देखील झालेली आहे आणि हिंदू संस्कृतीमध्ये आपण पाहिलं तर हा सण फार मोठ्या उत्साहाने केला जातोय. आणि विचार केला तर नक्कीच होलिका नावाची राक्षसी जी भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी आली होती तिचा नक्कीच त्या ठिकाणी मात्र दहन केला भगवान विष्णूने आणि तदनंतर मात्र होळी या सणाला सुरुवात झाली. आणि नक्कीच अपवित्र गोष्टींचा आपण त्याग करून त्यांचा नक्कीच पेट घेऊन आपण या ठिकाणी मात्र चांगला या ठिकाणी मात्र संस्कृती जपतो. इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक डाऊन दी बॉल यशने टिपला झेल आणि फलंदाज अजय बेटा शून्यावरती बाद. तू चल मे आया अशी परिस्थिती मध्ये
क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम संगीत आणि फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 विकेट्स घेतलेत. विकेटसाठी रिक्षा उंबरड्यावरती गोलंदाज जितेश पाटीलला आपण पाहतोय आणि या स्पर्धेतील दुसरी विकेटसाठी प्रस्थापित करेल का, कारण की राजेशने हा कारनामा रचला होता. हो, फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. एक धाव मिळेल आणि एकाच धाववरती समाधान मानावं लागतं. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये विनायक पाटील येतात. हो, इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील करत नाही अविनाश पाटील. अविनाश आणि विनायक पाटील या दोन्ही बॅटर्सने आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ प्रस्थापित केला आहे, परंतु नक्कीच या ठिकाणी मात्र प्रशंसा करेल गोलंदाज जितेश पाटीलची. आज देखील 2 विकेट्स घेतलेत. कालच्या दिवसामध्ये अंतिम मॅचमध्ये 3 विकेट्स घेतले होते आणि आपल्या संघाला विजयाची दिशा दाखवून दिली होती. आता मात्र पुन्हा एकदा नक्की तशी रणनीती आखेल का. अविनाश पाटीलची महत्वाची विकेट असेल आणि ती विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आणि नक्कीच ती घेईल का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. गोलंदाज जितेश पाटील ऑन द मार्क. हो, स्वीशीट करण्याचा प्रयत्न, अपील देखील झाली होती. एलिमिनेशन नाहीये, स्ट्रोक मध्ये एलिमिनेशन नाहीये, परंतु बॅकअप चांगला आणि मिळेल. तत्पर लेग बायच्या स्वरूपाने एक धाव, एक चिकी सिंगल लगेचच धावफलकावरती ऍड होईल आणि एका धावेच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती 14 रन्स ऑन दी बोर्ड, लॉट्स ऑफ 2 विकेट. श्री नारायण देव प्रतिष्ठान वडवली. आक्रमकता दाखवली जाते, कारण की या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर जो संघ जिंकेल तो मात्र मेगा फायनल मध्ये नक्कीच प्रवेश करण्यात मात्र शंका नाही आहे. अंतिम चेंडू या षटकातील जितेश पाटीलचा. हो, इथे मात्र चांगला चेंडू पेश केला. अक्षय या त्या ठिकाणी मात्र येतात चेंडू खाली. हो, इथे मात्र धावाची संधी आहे आणि थोडासा नक्की चुकीचा अनुमान आणि 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात श्री नारायण देव प्रतिष्ठान वडवली. आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती हेमंत चौधरी. हेमंतने देखील चांगली गोलंदाजी केली होती कालच्या दिवसामध्ये, परंतु आता मात्र तशीच आक्रमकता दाखवावी लागेल. धावसंख्या नक्की 16 आले. पहिल्या षटकामध्ये धावा आले होते 11 आणि जितेशने फक्त धावा खर्च केल्या 5. गोलंदाज तयार. ओहो, अपील अपील झाली होती, पंचांनी अपील फेटाळली. डॉट बॉल. क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी सूर्यपादाच्या आतमध्ये, कारण की जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये वाशेरे संघाच्या समोर फाईट करेल, यात मात्र शंका नाही आहे. निहाल कोणकर आणि अक्षयजी कोणकर यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हा षटकार आलाय.
षटकाराला इथे मात्र हा फटका देखील अतिशय सुरेख पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक हो चुकीचा अनुमान म्हणू शकाल, परंतु नशिबाची साथ देखील प्राप्त होतोय आणि हा नशिबाचा मित्र म्हणून चौकार येतोय. धावा फलकावरती आणि आता मात्र अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू निर्णायक असतील या षटकातील, कारण की आपण पाहिलं तर चांगली आक्रमकता साकारली गेली आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र या अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एक षटकार एक चौकार आलाय. फलंदाज अविनाश पाटीलच्या माध्यमातून अविनाशने आक्रमकता दाखवली. 20 धावा वैयक्तिक आपल्या संघासाठी त्याने देखील जोडल्यात आणि अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाज जितेश ऑन दी मार्क. हेमंत ओ क्या बात है, स्लॉग स्वीप आणि चेंडूला फेकून दिलाय. 1 बॉल सोडलाय सीमा रेषा पार. दणदणीत कणकणीत चौकार. आज चौकार चेक केला. यस चेक केला. चेक केला. प्रेक्षक जर तुमचे पाठीराखे असतील तर तुमचीच बाजू मारतील. ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. चौकारानं धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 30. कारण की प्रेक्षकांना विनंती, आपण बाहेरून इशारा करू नका, कारण की स्पर्धा लाईव्ह आहे. क्षणचित्र टिपली जातील. ज्यावेळेस मात्र तुमच्याकडे या गोष्टीची विनंती करेल त्यावेळेस मात्र आपण योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. ओ स्वीशेट, क्या बात है, क्या बात है. क्रिकेटचा क्लास. अविनाश पाटील ऑन दी फार. चेंडूला फेकून दिला सीमा पार. बिग हिट, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ थँक्यू. थोडीशी महागडी गोलंदाजी हेमंतची, कारण की 4 चेंडूमध्ये 20 धावा खर्च केल्या. पहिला चेंडू निर्धावाला होता. हो हा फटका फसलाय. डाऊन दी बॉल. स्वतः क्षेत्ररक्षक. हो क्या बात आहे. अप्रतिम झेल. शेवट गोड केलाय आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धाव फलकावरती 36 रन्स ऑन दी बोर्ड आणि विजयासाठी आता मात्र 37 धाब्यांची आवश्यकता असेल. ती म्हणजेच जय बोरब्यादेव क्रिकेट संघ आंबिवली या संघाला. जे क्या बात आहे. बांधायला येऊ कशी डीजे वाग्या. काही हरकत नाही आहे, कारण की नक्कीच आमच्या आयोजकांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू, कारण की त्यांनी नक्कीच आमचे डीजे वाग्याला या ठिकाणी मात्र आमंत्रित केलं. आमचे BK स्पोर्ट्स वाहिनीला देखील आमंत्रित केलं. आमचे समालोचक निखिलजी ठोंबरे आणि नक्कीच मला देखील आमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार.
या ठिकाणी मात्र नक्कीच बाईकची चावी हरवले कोणाला भेटले असेल तर आमच्या समालोचन कक्षामध्ये आणून द्यायची आहे. बाईकची चावी जर कोणाला भेटली असेल तर आमच्या समालोचन कक्षामध्ये आणून ठेवायची आहे. जाऊयात महाराष्ट्र देशानं धावा बनवायच्या आहेत विजयासाठी, त्या म्हणजेच 37 धावा आंबिवली या संघाला. आणि या धावा चेस होतील की डिपेंड होतील या ऐकूयात आमचे साथी समालोचक. नक्कीच व्हॉइस ऑफ जुन्नर तालुक्याचा एक बुलंद आवाज, पहाडी आवाज निखिलजी डोंबरे सरांना ऐकूयात खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. धन्यवाद विश्वास केने सर. गुड इव्हनिंग ऑल व्ह्युअर्स आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. नयन धुमाळ असेल, मनीष धुमाळ असेल, निनाद धुमाळ, मंदार पानसरे आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं हे बहरदार आयोजन, बहरदार नियोजन आपण पाहतायत. अर्थातच आई गावदेवी चषक बरफ 2024 हा दैदिप्यमान 16 सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो आंबिवली आणि त्यांना फाईट करत असताना वडवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ वाचवणे सर्वात महत्वाचं, कारण अजूनही फायनलचा सामना बाकी आहे. वाजलेले आहेत 5:45. 15 मिनिटांमध्ये 3 षटक होणं गरजेचं आहे. त्यावेळेस 3 षटकांचा सामना होईल, अन्यथा 2 षटकांचीच लढत घेतली जाईल. ही महत्वाची सूचना. नाही, 2 षटकांची खेळूया. सलामीची जोडी ऋषी चौधरी आणि त्यांच्या जोडीला यश पाटील. विशेषतः मी आपण कौतुक करूया कैलाजी धुमाळ यांचं. खूप मेहनत या स्पर्धेसाठी ते घेतात, त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. जाबा मैदानाच्या जिथे पाठलाग आपल्याला पाहायला मिळतोय तो 37 धाबांचा. त्यांच्या काळामध्ये त्यांनी क्रिकेट गाजवलेलं. आज या स्पर्धेच्या माध्यमातून एक वेगळं स्थान निर्माण करण्याची त्यांची तयारी चालू आहे. सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये जाबा मैदानात ऋषी चौधरी आणि यश पाटील. गोलंदाजी मार्कर, गोलंदाज तयार. संतोष. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू वेगाने टाकलाय. पंचांकडे खूप मोठं अपील जे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू इथे व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. व्हाईटच्या रूपाने संघाचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्या. श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली. अंपायर डिसिजन विल बी फायनल. पंचांना ज्या ज्या वेळेस वाटेल त्या त्या वेळेस ते रिव्ह्यू घेऊ शकतील. ही महत्वाची सूचना आहे. बॅटिंग करणाऱ्या, गोलंदाजी करणाऱ्या टीमला कोणत्याही प्रकारचं रिव्ह्यू नाहीये. गोलंदाज तयार. संतोषचा हा चेंडू वेगाने हाताळला. इथे चेंडू डॉट, इथे चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. सुंदर बॉल संतोष या खेळाडूचा जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. फटाके लावत असताना सर्वांची काळजी घ्या आणि तदनंतर लावा. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 1 धाव. गोलंदाजी मार्कवर तयार आहे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल, सुंदर असा फटका. चेंडू सीमारेषेचा वेध घेतो. आमचे आयोजक तिथे उपस्थित आहेत, त्यांच्यापाशी चेंडू येईल. चेंडू सीमा पर धावा 4. चौकार. आज गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतील ते संतोष. स्ट्रायकर इनवर ऋषी चौधरी ज्याच्या पाठमधून चौकार आला. 5 धावा आहेत. उर्वरित 16 चेंडू 32 धावांची आवश्यकता. वाशेरे टीम आपण जर उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करा. स्टेजच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचं आपण. टीम वाशेरे. धावफलकावर धावसंख्या 5, 16 चेंडू 32 धावांचं समीकरण. गोलंदाज तयार. इथे टाकलेला चेंडू वेगाने हाताळला. तिथे क्षेत्ररक्षक अजय बेटा डायरेक्ट हिट
आणि तिसऱ्या पंचांची आता मागणी घेतलेली आहे. पाहूया काय निर्णय येतो आता पंचांचा. तिसऱ्या पंचांची मागणी. सर तुमचा जो सॉफ्ट सिग्नल असेल तोच राहील. 2 ते 3 खेळाडू मध्ये उभे असल्यामुळं कॅमेरामध्ये दिसत नाहीये. पंचांचा जो सॉफ्ट सिग्नल असेल तोच राहील. पंच तुमचा सॉफ्ट सिग्नल. फलंदाज बाद. यश माघारी. थँक्यू. विशेषतः यश पाटील या खेळाडूचं आपण कौतुक करू. पंचांनी आऊट दिल्यानंतर तो लगेचच मैदानाच्या बाहेर आलेला आहे. त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. ही खेळाडू वृत्ती पाहिजे क्रिकेट खेळत असताना. यश पाटील यांचं कौतुक. जाव्या मैदानाच्या आत नवीन फलंदाज केतन चौधरी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. 5 धावा धावफलकावर 15 चेंडू शिल्लक आहेत. 32 धावांची आवश्यकता. व्यासपीठावर मान्यवरांची मांडियाळे आपण पाहतोय ज्यांचं विशेष सहकार्य या क्रीडा स्पर्धेसाठी राहिलेलं आहे. सर्वांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. 15 चेंडू 32चं समीकरण. जिंकणार कोण? एका बाजूला आंबिवली आहे, दुसऱ्या बाजूला वडवली आहे. दोन्ही गावं अतिशय जवळ आहेत. दोन्ही संघांना एकमेकांचा खेळाडूंचा खेळ माहिती आहे. आज काय घडतं ते पाहायचं. टाकलेला बॉल बॅक टू बॉलर. हा सुंदर असा फटका सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या चेंडूवर धावा येतील त्या 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 7. या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं मार्गस्थ असताना 14 चेंडू 30 धावांची आवश्यकता टीम आंबिवलीला. जिंकणार कोण? सेमीफायनल या स्पर्धेसाठी अतिशय मेहनत संपूर्ण आई गावदेवी 11 या टीमने घेतलेले आहेत. त्यामध्ये निनाद धुमाळ असेल, मनीष धुमाळ असेल, नयन. सर्वाधिक जिम्मेदारी नयनवर आहे आणि त्यांनी ती चांगल्या दर्जाने पार पाडली आहे. त्यानंतर मंदार पानसरे यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. आमच्या ऑफिशियल पंच जबरदस्त कामगिरी करतात. प्रवीण मिशे भावड्यात त्यांचं सहर्ष स्वागत. लेग बाईच्या रूपाने सिंगल. संघात धावसंख्या धावफलकावर 8. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 13 आणि 13 बॉल मध्ये बनवायच्यात 29 धावा. 13 चेंडू 29चं समीकरण. फायनलचं तिकीट कुणाला मिळणार आहे ते आपल्याला पाहायचं. ती वडवली आहे की आंबिवली आहे ते आपल्याला पाहायचं आहे. एका बाजूला टीम वाशेरे फायनल मध्ये जाऊन त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि या स्पर्धेचा नियम आहे विनर टू थर्ड. तेही सर्वांनी लक्षात घ्या. इथे टाकलेला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक झेल झाला. फलंदाज ऋषी चौधरी बाद. चेंडू 29 धावांचं समीकरण. जबरदस्त डीजे ऑपरेटिंग करत असताना आमचे परम मित्र महेश वाघ अर्थात वाघ ह्या त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. नितीन पाटील आलेत गोलंदाजी मार्कवर. श्रीनारायण देव प्रतिष्ठान वडवली. जास्त वेळ तुम्ही घेऊ नका ही विनंती, कारण फायनलचा सामना तुमच्यातून एक संघ फायनल मध्ये जाणार आहे. तो आंबिवली किंवा वडवली असेल, पण वाशेरे संघ दिलेल्या टायमाच्या 1 तास अगोदर आला. त्यांचं विशेष आम्ही कौतुक करू. 12 चेंडू 29चं समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. नितीन पाटील च्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. केतनसाठी हा चेंडू तिथे
प्रेम प्रेम कडून झालेलं हे खराब क्षेत्ररक्षण. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. सध्याच्या घडीला दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना 10 धावा धावफलकावर. 10 ऑन द बोट. 27 बनवायच्यात. 11 चेंडू शिल्लक आहेत. 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे. धावा 27, चेंडू 11. इथे सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहेत अजय. क्षेत्ररक्षण सुंदर होत आहे. 1 धाव आली या बॉलवर. 1 धाव येईल. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. जाऊन पोचेल ती 11 या धावसंख्येवर. सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळतं. इथे मिडऑफ मध्ये एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 12. इथे सुंदर असा बॉल, फटका दमदार, एक टप्पा खाल, चेंडू सीमा पार. 4. राजेंद्र बुल्लर सिंह महाराज उपस्थित होतात. त्यांचं करूया वेलकम. चेंडू सीमा पार, धावा 4, चौकार. गोलंदाज तयार आहेत. धावफलकावर 16 धावा. अजूनही 8 चेंडू आणि 21 धावांचं लक्ष. एक चौकार आलाय. एक ऊर्जा निर्माण केले केतन चौधरीच्या या चौकाराने टीम आंबिवलीमध्ये. 8 चेंडू 21चं समीकरण. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल. नितीन पाटीलला समोर फलंदाज केतन चौधरी. इथे टाकलेला बॉल बॅक टू बॉलर. हा सुंदर असा फटका जो मात्र सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक येथील बॉलवर. 1 धाव आली. दुसऱ्या धावायचा प्रयत्न. रोहित मगर आणि केतन चौधरीचं कौतुक. 2 धावा. संघात धावसंख्या धावफलकावर 18. 7 चेंडू 19. रोहनजीत तरे देखील आयोजक कमिटीच्या खांद्याला खांदा देऊन उभे आहेत. त्यांचंही कौतुक आम्ही या स्पर्धेच्या वतीनं करू. कारण स्पर्धा भरवत असताना एकट्या दुकट्याचं काम नाही. खूप मोठं सहकार्य लागतं आणि ती क्रीडा स्पर्धा भरवली आमच्या संपूर्ण मित्र परिवाराने. आडव्या बॅटने हा फटका जो मात्र खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. सिंगल आली. दुसरीचा कॉल आणि तिथे फलंदाज रोहित बाद. त्याचबरोबर विकीबाई गुलर सिंग महाराज उपस्थित आहेत. त्यांचंही करूया वेलकम. बिग हिट जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक राहुल भंडारी झेल झाला.
थोडं कुठं आपण जय जयकार केला वाघ्याचा तो त्याच्याच वेगळ्या रंगात आहे आता. 5 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण. अक्षयला आपण पाहू शकाल स्ट्रायकर एनवर. 5 बॉल 18. इथे टाकलेला हा चेंडू. जबरदस्त कामगिरी आजच्या दिवसभरामध्ये अविनाश पाटील या खेळाडूचे राहिले. पाटील नावामध्ये सर्व काही आहे, परंतु केतन थोडासा कुठंतरी बॅटिंग मध्ये फ्लॉप होताना पाहायला मिळालं आपल्याला. तरी संघ फायनलच्या दिशेने वाटचाल करतोय हे तितकंच महत्वाचं. इथे बिग हिट. चेंडू हवेत. डाऊन दी बॉल. अजय सुंदर झेल. फलंदाज फेल. विकेट. गोलंदाजी मार्कवर मनीष सर 1 मिनिट संपर्क साधा किंवा नयन. समर्थ न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा. 2 चेंडू आणि 17 धावा. म्हणजेच काय इथे अवांतर चेंडू जर टाकेत नसेल तर राजकुमार पाटील यांनी प्रस्तुत केलेला संघ सरळ फायनलच्या दिशेने वाटचाल करेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. गोलंदाज तयार. 1 चेंडू शिल्लक. बिग हिट. तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4. राजकुमार पाटील यांचा संघ फायनल मध्ये प्रवेश करतो. 6 धावांनी पराभूत झालेला आहे तो आंबिवली संघ. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब बॅक टू बॅक 1 2 3 चौथी मॅन ऑफ द मॅच अविनाश पाटील पोलाड. विष्णू या नाव भरपूर आहेत. कामगिरी भरपूर चांगली झालेली. लगेचच यायचं आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी. हार्ड लक टीम आंबिवली. भरपूर चांगला खेळ राहिला. 6 धावांनी संघ पराभूत होतो.